लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिंदेची सेना आणि अर्थातच अजितदादांचा पक्ष हे तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढवल्या, परंतु त्यांना फार मोठा धक्का बसला. त्या धक्क्याची कारणं काय आहे, त्याची कारणमीमांसा करणं अजूनही चालू आहे. आता त्याच्यामधून काय उहापोह होतोय आणि काय त्याच्यातनं काय निष्कर्ष निघतायत ते येतील तेव्हा येतील. परंतु आगामी काळामध्ये निदान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने ही जी भगवी युती आहे ती कायम राहिली पाहिजे, सुसंबद्ध राहिली पाहिजे, सुगठीत राहिली पाहिजे, शिस्तबद्ध राहिली पाहिजे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरावर भगवा फडकवण्याचं स्वप्न जे आहे, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न, संघ परिवाराचं स्वप्न, ते सार्थकी लागण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी त्यांनी एकदिलाने काम करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्या दोघांचे हृदय एक आहेत. अजितदादा पवारांचा विचार सध्या आपण करणार नाही, परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भगवा घराघरावर फडकवणं हे आपलं स्वप्न आहे आणि ते आपल्याला प्रत्येक